आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही। गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट। अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र। मंत्री शंभूराज देसाईंच्या घरी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, संदीपान भुमरे हे या बैठकीसाठी उपस्थित। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी बैठक होत असल्याची माहिती। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य तोडमोड करून दाखवण्यात आलंय। मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानकारक टिप्पणी केलेली नाहीये। अबू आझमींचं स्पष्टीकरण। अबू आझमींचं निलंबन करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा। विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी। तर औरंगजेबाच्या वक्तव्यानंतर अबू आझमींकडून दिलगिरी व्यक्त। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर। कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। सेबीच्या माजी अध्यक्षा माधवीपुरी बुच यांना तात्पुरता दिलासा। अन्य 5 अधिकाऱ्यांवर देखील एसीबीला कारवाई करण्यास कोर्टाची मनाई। फसवणूक करून कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केल्याचा आरोप आहे। उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेची द्विसाप्ताहिक गाडी उधाण जंक्शन ते मंगळुरू जंक्शन दरम्यान विशेष गाडी रविवारपासून 30 जूनपर्यंत धावेल। ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि रविवारी धावेल।